नाही खरंच ना, ज्यांना तुम्ही जर तिथनं रिटायर झाला असता पोस्ट मास्टर म्हणून आणि तुम्ही जर हे नकाशे तयार केले असते तर हे काम करणं सोपं होतं, कोणालाही ती कल्पना. मी म्हणू शकलो असतो की मी हिंडलो म्हणून, हो पण माझा काही संबंध नव्हता. आणि नाही संबंध, तुम्ही शासनातनं रिटायर झाल्यानंतर जेव्हा तुम्हाला पर्सनली असं वाटलं पत्ता शोधायचा अवघड गेलं असेल, त्यावेळेस तुम्हाला ही कल्पना सुचली. ही माझ्या त्याविषयी सगळ्यात आधुनिक कल्पना आहे. कारण आता जीपीएस आले ते त्याच्यासाठी ते डेटा गोळा करतात आणि त्यामुळे आपल्या माहिती आता सुद्धा काय झालं की जीपीएस मध्ये तुम्हाला घर नंबरवरून पत्ता शोधता येत नाही. जीपीएस नाही अजूनही नाहीये ती घर नंबर नाहीये, त्याच्यावर फक्त तुम्ही म्हणता की लोकेशन टाकलं तर तुम्हाला आणि लोकेशनची माहिती त्यांना डेटा पुरवलाय तेवढंच ते तुम्हाला देऊ शकतात. पण आजही ती माहिती नाहीये. तुम्ही जर म्हणा 237 फीट जायचे तर आजही ती माहिती नाहीये. त्यांच्यावर म्हणजे मला असं वाटतं की तुमच्या या आधुनिक माहितीची जर उपयोगिता जर गुगलने केली तर गुगलसाठी हा फार मोठा एक संकल्प होईल की सर्वे नंबर वाईज किंवा पिन कोड वाईज किंवा घरपत्त्याच्या नंबर वाईज तुम्ही माहिती, आणि हा डेटा त्यांना गोळा करणं किंवा त्यांना करणं अवघड नाहीये, पण ही संकल्पना त्यांना सुचणं अवघड आहे. माझे नकाशे त्यामध्ये अवघड नाही जाणार. बरोबर. आणि झालं कसं की जेव्हा वाढलेल्या शहरात जवळपासचे खेडेगाव हे घेतली जातात, हो तेव्हा होतं कसं की ते खेडेगाव खूप मोठं असतं. बरोबर आहे. म्हणून मी जेव्हा नकाशे केले तेव्हा गिरगावमध्ये 3 पिनकोड आहेत. बरोबर आहे. मग तुम्ही म्हणा मला गिरगाव जायचं नक्की कुठल्या पिनकोड मध्ये जायचंय. बरोबर. चेंबूरमध्ये 5 पिनकोड आहेत. मग तुम्हाला नक्की कुठे जायचं पिनकोड, म्हणून ते पिनकोड प्रमाणे तुम्हाला सांगितलं. माणसाला पत्ता शोधणं त्यावेळेस तुम्ही आधुनिक जीपीएस गुगल आहात भारतासाठी, आणि ही कल्पना माहिती त्यावेळेस सुचणं फारच अवघड होतं. काय झालं की मला रोजच प्रवास करावा लागायचा, रोज जायचं कुठल्या घरात. मग म्हटलं किती वेळ आपण असं लक्षात ठेवायचं, म्हणून मी ते नकाशे करायला घेतले, ते पुरे केले आणि मग त्याचं पुस्तक प्रसिद्ध केलं. आणि त्या पुस्तकाला ते शासनाचा प्रत्येक डिपार्टमेंटलाच उपयोग झाला असेल त्यावेळेस. सगळ्या लायब्ररीमधून ते पुस्तक घेतलं गेलं. बरं. आणि मला ह्याचे वीज मंडळाकडनं माझं मदत मिळालं नाही. बर. पण मी ते कष्टाने उभं केलं. म्हणजे तुम्ही तुमच्या स्वतःच्या प्रेरणेने ते गोष्ट ते आणली मार्केटमध्ये एवढ्यासाठी की लोकांना त्रास होऊ नये किंवा लोकांना त्याची मदत व्हावी आणि त्यानेकडून त्यांना ते पत्ता शोधणं सोपं जावं. मत सांगतो की त्यावेळची नवीन सदाशिव पेठ ही 624 घर नंबरला संपत होती. बरं. म्हणून मी कॉर्पोरेशनमध्ये गेलो, मला पुण्याचे शनिवार पेठेचे घर नंबर किती आहेत सांगा. तो म्हणे 777 नंबर. म्हणून 624ला शनिवार संपते. बरोबर. तुम्ही सांगता इतका नंबर आहे. तो नाही म्हणजे आम्ही त्या नंबरवर अजून टॅक्स गोळा करतोय. अरे बापरे. म्हणजे ज्याचा काही संबंधच नव्हता त्याच हे लोक काम करत होते असं म्हणत होते. ते टॅक्स येतोय भरताय, पण 624ला शनिवार संपली हे कॉर्पोरेशनलाही माहित नव्हतं. नाही शासनाचं काय होतं की ते एकमेकांच्या डिपार्टमेंटवर अवलंबून असतात. म्हणजे हा डिपार्टमेंट त्या डिपार्टमेंटवर अवलंबून. आपल्या भारतात हीच एक दुर्दैवी कथा आहे. म्हणजे मी आता 30-35 वर्ष आर्किटेक्ट म्हणून काम करतोय की कुठल्याही एकमेकांच्या डिपार्टमेंटचा एकमेकांशी समन्वय नाही. समन्वय करण्यासाठी तुम्हाला फारच धडपड करावी लागते आणि त्यातनं ती माहिती मिळते आणि त्यातनं तुम्ही काहीतरी मिळवू शकता. आणि त्याच्यातनं मी जे हे पुस्तक तयार केलं तेव्हा त्याच्यात एक हे म्हणजे लेख आहे की पिनकोडवर आधारित आपली प्रशासन व्यवस्था कशी असेल. ती असली तर म्हणजे ती जर झाली तर खरं वाखाणण्याजोगी. म्हणजे आताच्या सरकारला माझी विनंती असेल की तुमच्या या पुस्तकाची दखल घेऊन त्यांनी तो जो संकल्पना आहे ती रुजवावी लोकांच्या. आणि त्यावेळेस काय की एक पिनकोड नंबर, त्यातला घर नंबर आणि त्याच्यातल्या घर नंबर मधला फ्लॅट नंबर वगैरे असं म्हणून मी प्रत्येक ह्याचा घराचा 14 अंकी क्रमांक तयार केला. बरं. म्हणजे पिनकोडच्या हा 14 अंकी क्रमांक वापरला तर प्रत्येक व्यक्तीच्या पर्यंत पोहोचण्याची शक्यता तुमच्या म्हणजे तुमची संकल्पना जर राबवली शासनाने किंवा गुगलने राबवली, कोणी कुठल्याही संस्थेने जर राबवली तर त्याच्यासारखी संस्थाच नसेल. म्हणजे त्यासारखी कन्सेप्ट नसेल. त्या नंबरवरून बरोबर त्या माणसाकडे जाऊ शकतो तुम्ही. आज भारतात एवढ्या मोठ्या सुंदर IT कंपन्या आहेत किंवा मोठ्या मोठ्या संस्था आहेत, पण ह्या संकल्पनेने आजपर्यंत मला कोणाहीच काम केलेलं दिसत नाही. नंतर त्याच्यातनं मी एक आपलं एनव्हलप तयार केलं. म्हणजे नकाशा असतो त्या एनव्हलपच्या आतल्या बाजूला त्या पिनकोडचा नकाशा. बर. म्हणजे तुम्हाला ते पत्र आलं आणि ते उघडलं तुम्ही पत्र हे एनव्हलप तर तुम्हाला कळणार आहे, तुम्हाला तो पिनकोड कळेल. म्हणजे तुम्ही जर काही करणार नाही, पाटण्याच्या एखाद्या ह्याला फोन पत्र पाठवलं
तर पाटण्याचं जेव्हा पत्र येईल तुम्हाला तेव्हा पाटण्याचा घर नंबर आहे, पिनकोड एरिया असेल, मग तुम्हाला त्याची माहिती पण होईल, म्हणजे म्हणजे जेणेकरून तिथला तुम्हाला भारताचा नकाशातला पर्टिक्युलर स्थानात तुम्हाला जर काही आलंय तुम्हाला इथून पाटण्यामधला अमुक नंबर कुठे कळेल. बरोबर आहे, म्हणजे माहितीचा आणि मग अशातून जर पत्रव्यवहार झाला तर प्रत्येकाकडे त्याच्या संबंधातला त्या गावाचा पिनकोड हे नकाशा मिळेल. ही संकल्पनाच वेगळी आहे. म्हणजे मला असं वाटतं की शासनाच्या प्रत्येक डिपार्टमेंटने किंवा सगळ्यांनी समन्वय साधून जर हा संकल्पना राबवली तर मग भारतातली ही अशी एक वेगळी संकल्पना असेल की जी कोणीच विचार केली नसेल आणि आतापर्यंत त्याच्यावर काहीच काम झालेलं नाही. हा विचार कोणी मांडला. तुमचं ह्याच्यात काय तुम्हाला वाटतं की काय काम व्हावं किंवा तुमचं त्याच्यात काय मदत होणार आहे? मी असं म्हटलंय की सगळ्या सरकारच्या सगळ्या संस्था म्हणजे शाखांनी किंवा आपण काय म्हणतो वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत, ब्रँचेस आहेत त्यांचे, म्हणजे आता रेव्हेन्यू वेगळं आहे, पोस्ट वेगळं आहे, पत्रव्यवहार करताना हे एनव्हलप वापरावं की जेणेकरून त्यांना माहिती होईल किंवा काय माहिती आणि ती माहिती जतन केली तर त्याचा उपयोग आणि तो भविष्यात होऊ शकेल. तो त्याच्या नकाशाच्या मागच्या पाकिटाच्या मागच्या जो पिनकोड आहे त्याचा हे असं माहिती होती आणि त्याच्यातनं तो हे ज्याच्याकडे जाईल त्यालाही दोघांनाही माहिती मिळेल, म्हणजे ज्याच्याकडे जो पाठवेल त्यालाही माहिती होईल आणि जो ज्याला मिळेल त्यालाही माहिती होईल. म्हणजे युनिक एक कन्सेप्ट झाली. म्हणजे असं त्यांनी काय होईल माहिती का की तुम्हाला घर बसल्या सगळे पिनकोड मिळतील आणि तुम्हाला मला तर आग्र्याला जायचंय तर तुम्ही आग्र्याला जातानाच आग्र्याचा पिनकोडचं हे नकाशा घेऊन जाल. म्हणजे मला असं म्हणायचं की तुम्ही आधुनिक गुगलचे मॅपचे एक संकल्प दाता आहात. याचा दखल जर भारतातल्या कुठल्या कंपनीने घेतली आणि ते केलं, शासनाने घेतली ना तर हे सगळं इतकं सोपं होईल, फार सोपं होईल. कारण शासनाकडे नकाशे आहेत, शासनाकडे डेटा आहे, शासनाकडे माहिती आहे, वेगवेगळे विभाग आहेत. त्यांनी फक्त हे एनव्हलप वापरून त्या एनव्हलप मधनं पत्र पाठवावं. प्रत्येक डिपार्टमेंट टू डिपार्टमेंट जे काही कम्युनिकेशन करतात ते कोणाला पाठवतात, पत्रव्यवहार होतो त्या एनव्हलप मधनं करावा. म्हणजे त्याच्यातनं ज्याचं एनव्हलप असेल त्याची लोकेशन सापडेल आणि बाकीच्यांचेही सापडेल. म्हणजे ह्याच्यातनं तुम्हाला सांगतो की एवढी माहिती मिळेल की शासनाला काही काही गोष्टी करणं फार सोपं होईल. म्हणजे जे काही आता जो म्हणतो ना भ्रष्टाचार चालू आहे की एक चुकीची माहिती मिळते की बाबा एखादा कोणी माणूस उठतं म्हणतो की बाबा कुठनं तरी आला आणि त्याने आधार कार्ड तयार केलंय, तर ही जी माहिती आहे याचा सगळं संकलन डेटा जर सरकारकडे असेल तर यातनं जे खोट्या गोष्टी घडतात किंवा अनपेक्षित कोणीतरी येते आणि तो काहीतरी राहतोय कुठल्या तरी पत्त्यावर, तर त्याचा पत्ता सापडणं सोपं होईल किंवा त्याची माहिती सापडणं सोपं होईल. म्हणजे आधार क्रमांकाची तुमचा जो क्रमांक आहे 14 आकडी तो जर वापरला तर अजूनही सखोल माहिती प्रत्येकाबद्दल मिळेल. आणि पुढच्या बाजूला त्या पाकिटाच्या पुढच्या बाजूला ज्याचं एनव्हलप आहे त्याची थोडीशी माहिती असेल, म्हणजे समजा एखादा कारखाना आहे किंवा एखादा उद्योग आहे त्याची माहिती मिळेल तुम्हाला, त्याची माहिती आपोआप जाईल तुमच्याकडनं. एक फार मोठी गोष्ट आहे, त्याची माहिती सगळीकडे जाईल आणि त्यांनी जर त्याचं एनव्हलप पोस्टामध्ये वापरायला ठेवलं तर ते एनव्हलप घेऊन लोक त्याच्यात पत्ते घालून पाठवतील. म्हणजे याचा फायदा असा होईल की प्रत्येकाला त्या गोष्टीविषयी माहिती मिळत राहील, जाहिरात न करता सुद्धा त्याची जाहिरात होईल आणि सगळीकडे सगळी माहिती पोहोचेल. डेफिनेटली सगळी माहिती पोहोचेल. ही कल्पनाच वेगळी आहे. या कल्पनेची दखल शासनाने घ्यावी आणि मला ते शासनातल्या सगळ्या संस्थांनी एकत्र येऊन समन्वय साधून या गोष्टीचं जर खरोखर इम्प्लिमेंटेशन केलं तर मला ते याच्यासारखी कल्पना भारतात किंवा जगात नाही असं मला वाटतं.